ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुभेदारांच्या घरी एका मौल्यवान हाराची चोरी झालेली आहे आणि ती चोरी झाल्यामुळे सर्वजण एकदम आश्चर्यचकित झालेले आहेत. पूर्णाजी अर्जुनला म्हणते आपल्या घरातला एकही सदस्य बाहेर गेलेला नाहीये, त्यामुळे तो हार इथल्या इथेच आहे असं मला वाटते खरं. तर पूर्णा आजीला प्रियावरच संशय येत असतो, पण डायरेक्ट तिचं नाव न घेता आता म्हणत असतात की सगळे सदस्य इथेच आहेत, तर आता हार तर कुठे जाणार नाही. त्यामुळे अर्जुन, तू सगळ्यांच्या रूमची झडती घ्यायला पाहिजे. अर्जुन म्हणतो ते तर मी करणारच आहे. अर्जुनला देखील प्रियावरच संशय आलेला असतो. अर्जुनला तर ठाम विश्वासच असतो की हे सगळं काम फक्त प्रियाच करू शकते, कारण या अगोदर देखील तिने हे काम केलेलं असतं. आता अर्जुन शांत बसत नाही. तो डायरेक्ट प्रियावर आरोप करतो आणि तिला म्हणतो की हार कुठे ठेवलाय ते सांग. प्रिया एकदम घाबरूनच जाते. ती म्हणते, अर्जुन, अरे तू काय बोलतोयस? तू डायरेक्ट माझ्यावर आरोप करतोयस. तुला असं वाटते काही चोरी मी केली आहे? अर्जुन म्हणतो, वाटते नाही, मला कॉन्फिडन्स आहे की ही गोष्ट आपल्या घरामध्ये फक्त तूच करू शकते, कारण तुझं तसं रेकॉर्ड आहे. पोलीस सुद्धा ज्याचं रेकॉर्ड आहे ना त्याला अगोदर पकडतात. त्यामुळे मी तुझ्याकडे आलोय आणि तुला डायरेक्ट विचारतोय की तू हार कुठे ठेवलास ते सांग. प्रिया आश्चर्यचकितून बोलू लागते, अर्जुन, अरे बाबा बरोबर आहे तुझं, पण मी नाही चोरी केलेली. मी कशाला चोरी करू? पूर्णजी देखील तिला म्हणते की तू चोरी केलेली असू शकते आहे, कारण काल तुझं वागणं मला खटकलेलं होतं. तुला आवडलेलं नव्हतं ना की मी तो हार सॅलरी दिलाय ते, त्यामुळे ही चोरी तू करू शकते हे मला चांगलं माहिती आहे. इकड लोखंडे दाम्पत्य मात्र चिंतातूर झालेलं आहे. आता सगळ्याच्या रूमची झडती होणार आणि त्यामध्ये आपण केलेली चोरी उघडी पडणार असं त्यांना वाटू लागलेलं आहे. पण अर्जुनने डायरेक्ट प्रियावरच आरोप करून टाकलेला आहे आणि तो प्रियाला म्हणतोय, तुला जर काही हरकत नसेल तर मी तुझ्या रूमची झडती पहिल्यांदा घेणार आहे, लक्षात ठेव. हे ऐकल्यावर दाम्पत्य कुटुंबातली मैनावती लगेच पळत पळत जाते आणि तो हार प्रियाच्या रूममध्ये लपवते. इकडे मैनावतीचा नवरा मात्र शांतपणे उभारलेला असतो. आता कोणाचंच लक्ष नसतं. त्या टाईमाला मैनावती हळूच दरवाजा उघडून बाहेर निघून गेलेली असते. इकडे प्रिया क्लेरिफिकेशन देण याचा प्रयत्न करते. ती म्हणते, अर्जुन, मी चोरी केलेली नाहीये, त्यामुळे मी अजिबात घाबरत नाही. तुम्हाला काय झडती घ्यायची आहे ना ती झडती तुम्ही घेऊ शकता, पण मी केलेली नाहीये तर नाहीये असं ती स्पष्ट बोलत असते. अर्जुनला देखील प्रियाच्या कॉन्फिडन्स आश्चर्य वाटत असतं, पण सायली मात्र म्हणते, हे सगळं तू केलं असणार आहे, त्यात काय वाद नाहीये. तर अस्मिता देखील म्हणते, या अगोदर तू काय काय केलेस ना ते चांगलंच माहिती आहे आणि तू काय काय करू शकते हे मला तर चांगलं माहिती आहे, त्यामुळे तू कोणालाच काही सांगू नको असं म्हणून सर्वजण प्रियावरच आरोप करत असतात. सायलीम हणत असते, नेहमी हिला आम्हाला मानसिक त्रास दिला ना की बरं वाटतं. तर अस्मिता म्हणत असते, या अगोदर देखील तिने तुझ्या विरोधात काय काय कट कारस्थान केलेत ना ते मला चांगले माहिती आहेत. कल्पना देखील तिच्यावर आरोप करत असते नेहमी. तुला वाटतं ना की सायलीला त्रास व्हावा? अगं आता बंद कर. कितीदा सांगायचं तुला की असल्या खेळा घरामध्ये करू नको. तर पूर्णाजी देखील म्हणते की अर्जुन, आता वेळ वाया घालू नको. तुला काय निर्णय घ्यायचा आहे ना तो घेऊन टाक एकदाचा. तर अश्विन म्हणत असतो, तुम्ही सगळे मिळून माझ्या बायकोला चोर समजतायत का? पण तिने चोरी केलेली नाहीये. ते म्हणते ना तिच्या तोंडाने चोरी केलेली नाहीये. तेव्हा प्रताप म्हणतो की चोर काय स्वतःच्या तोंडाने म्हणत असतो का मी चोरी केलेली आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्याच्या रूमची झडती घेण गरजेचं आहे असं तो बोलत असतो. तेवढ्यात मैनावती मात्र बाहेर गेलेली असते आणि सगळं काही काम करून आतमध्ये देखील आलेली असते आणि येऊन ती सांगते की काम अगदी चोख पार पडले, आता बघा काय होते. ते ऐकल्यावर तिचा नवरा म्हणतो की काय केलेस? ती म्हणते, आता तुम्ही बघा, खूप मज्जा येणार आहे.
आपल्याला असं सगळं काही तिने करून ठेवलेलं असतं. म्हणजेच तिने तो हार प्रियाच्या रूममध्ये लपवलेला असतो. इकडे अश्विनला मात्र फुल कॉन्फिडन्स आहे की प्रियाने अजिबात चोरी केलेली नाहीये. त्यामुळे तो सांगतोय की तुम्हाला माझ्या बायकोवर विश्वास बसत नाही ना? ठीक आहे, चला, तुम्हाला वाटतं ना की आमच्या रूमची झडती घ्यायला पाहिजे, आत्ताच्या आत्ता आमच्या रूममध्ये झडती घ्यायला चला, असं तो सांगतो. आता अर्जुन, सायली, प्रिया आणि अश्विन हे त्यांच्या रूममध्ये गेलेले आहेत. त्यांना पाहायचंय की खरोखरच प्रियाने चोरी केली आहे किंवा नाही. अर्जुनला मात्र पूर्ण विश्वास आहे की हे सगळं काही प्रियानंच केलेलं असणार. तर सायलीला देखील विश्वास आहे प्रियान चोरी केलेली असणार आहे. दोघेही इकडे तिकडे सगळीकडे हार शोधू लागलेले आहेत, कारण त्या दोघांना फुल कॉन्फिडन्स आहे. पण इकडे अश्विन आणि प्रिया यांना देखील तेवढाच कॉन्फिडन्स आहे, कारण प्रियान तर काही केलेलंच नाहीये. त्यामुळे ती अजिबात घाबरत नाही. तिला पूर्णपणे खात्री आहे की हार आपल्या रूममध्ये अजिबात सापडणार नाही. आणि इकडे सायली आणि अर्जुन मात्र शोधाशोध घेत आहेत. आणि प्रिया अश्विनला सांगते, काहीच काळजी करू नका, आपल्याकडे काय नसल्यामुळे कर नाही, त्याला डर कशाला असा विचार करून ते म्हणते आपल्याला काहीच होणार नाही. पण तेवढ्यात त्यांच्याच रूममध्ये तो हार सापडलेला आहे. प्रियाला तर विश्वासच बसत नाहीये की असं झालं कसं. प्रिया अर्जुनला म्हणते, अरे हा हार माझ्या रूममध्ये कसा आला? अर्जुन म्हणतोय, तोच प्रश्न मी आता तुला विचारतोय. तेव्हा सायली म्हणते, मग त्या हाराला काय पाय फुटले का आणि तो इथं चालत आलेला आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आता तुला जी काही शिक्षा द्यायची आहे ना ती आजीच देणार आहे. आता पूर्णाजीकडे आपण जाऊया. असं म्हणून आता सगळे पुन्हा हॉलमध्ये आलेले असतात आणि अर्जुनने सर्वांपुढे अनाउन्स केलेलं असतं, हार सापडलेला आहे आणि तो प्रियाच्याच रूममध्ये कपाटामध्ये होता. हे ऐकल्यावर पूर्णाजीला मात्र भयानक राग आलेला आहे, कारण तिला माहीत होतं की हे सगळं प्रियानेच केलेलं असणार आणि प्रिया सर्वांसमोर उघडी झालेली आहे. तर इकडे मैनावती मात्र प्रचंड खुश झालेली आहे, कारण त्या अगोदर प्रियाने त्यांच्यावर नाहीळ घेतलेले होते. आता तिच्यावरच सगळं काही उलटलेलं आहे. प्रिया सर्वांच्या समोर चोर म्हणून सिद्ध झालेले आहे. प्रिया सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करते, अहो मी खरं सांगते, तुम्हाला ही चोरी मी केलेलीच नाहीये. मी कशी काय कशाला चोरी करू? तेव्हा कल्पना म्हणते, का केलं करणार नाहीस? तू या अगोदर देखील तू चोरी केलेली आहेस, म्हणजे आत्ता पण तूच केलेली असणार. सरळ आहे ना? आणि तुला पटलेलंच नव्हतं की तो हार मी सायलीला दिलेला आहे म्हणूनच तू हे सगळं केलंय. पूर्णाजी म्हणते, खरंच मला वाटलं होतं की आता तरी सुधारणा होईल तुझ्यामध्ये, पण तुझ्यात कधी आयुष्यात सुधारणा होणार नाही. हा हार सायली तुझा आहे, त्यामुळे तूच ठरव आता या मुलीला काय शिक्षा द्यायची ती. असं फरमान आता पूर्णाजीने सोडलेलं आहे. सायली देखील चिडलेलीच असते. सायली म्हणते, या मुलीचं नेहमीच झालेलं आहे, गेला ना फक्त मला त्रास दिला की तिला बरं वाटायला लागतं, त्यामुळे तिला शिक्षा झालीच पाहिजे. अश्विन मात्र म्हणतो, तुम्ही काही बोलू नका, माझ्या बायकोन काहीच केलेलं नाहीये, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय. तर लोखंडे दाम्पत्य म्हणत असतं, बापरे कसली पोरगी हो ही, आता ज्या घरात राहतीये त्या घरातच चोरी सुद्धा करती होय. तेव्हा अस्मिता म्हणते, अहो हिचे एक एक प्रताप, तुम्हाला काय सांगायचे, आता हिच्या एक एक गोष्टी ऐकल्या ना तर चक्कर येईल. तुम्हाला असली मुलगी आहे ही, आता काय सांगायचं, आता तोंड बंद करून ठेवलेलं बरं, असं अस्मिता म्हणत असते. तर मैनावती मात्र खुश झालेली असते, कशी प्रियाची नांगी ठेचली या गोष्टीचा तिला आनंद होत असतो. तेव्हा प्रियाच लक्ष तिच्याकडे जातं आणि प्रियाला कळतं या सगळ्याच्या पाठीमागचा सूत्रधार म्हणजे ही मैनावती आहे. आणि प्रियाला आठवतं की जेव्हा आपण अर्जुनशी बोलत होतो तेव्हा ही बाई हळूच दरवाजातून बाहेर गेलेली होती, म्हणजे बरोबर आहे, हे सगळं हिनच केलेलं आहे. ही गोष्ट आता तिच्या लक्षात आलेली असते. आणि प्रिया म्हणते, अर्जुन तुला का माझ्यावर विश्वास बसत नाही? पण मी सांगू
तुम्हाला हे सगळं कोणी केलेलं आहे मला माहिती आहे, हे सगळं कोणी केलेलं आहे असं म्हणून ती आता सर्वांची अटेन्शन स्वतःकडे घेत असते. तेव्हा सर्वजण तिच्याकडे लक्ष देतात आणि म्हणतात, कोणी केले सांग बरं. तेव्हा ती डायरेक्ट मैनावतीचं नाव घेते आणि म्हणते, ही चोरी मैनावतीने केलेली आहे. तेच आता आपलं सर्वांचे लक्ष नसताना बाहेर गेलेली होती. हे सगळं काही तिनंच केलेलं आहे. तेव्हा सायली चिडते आणि म्हणते, माझ्या आई वडिलांचे नाव अजिबात यामध्ये घ्यायचं नाही बर का, सांगून ठेवते. मी तुला माझ्या आईने काही केलेलं नाहीये असं म्हणून ती प्रियाच्या मुसका द्यायला जात असते. तेव्हा अश्विन मात्र तिचा हात धरतो आणि म्हणतो, नाही, हा अजिबात नाही. माझ्या पत्नीवर अजिबात तो हात उचलायचा नाही. तिने सांगितलं ना चोरी केलेली नाहीये, तर तिने चोरी केलेली नाहीये. तेव्हाच सायली चिडत्याने म्हणते, आजपर्यंत जीन काय केलं ते माहिती आहे ना, तुम्ही तिची बाजूच घेऊ नका. तर अश्विन तिची बाजू घेत म्हणतो, काल परवा तुझ्या आई वडिलांनी काय केले ते विसरून गेलात का तुम्ही? आणि माझ्या बायकोन 2 वर्षापूर्वी काय केलं ते तुमच्या लक्षात राहतंय का आता? तुझ्या आई वडिलांनी काय केलं ते सांग ना. नकली प्लास्टर लावून आले होते, ते चालत होतं. तुम्हाला असं म्हणल्यानंतर आता सगळ्यांचा स्नायलाज झालेला आहे. म्हणजे आता प्रियाला काहीच बोलायचं नाही का असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. तर प्रिया स्वतःच क्लेरिफिकेशन मात्र अतिशय व्यवस्थित येते. ते अर्जुनला म्हणते, अर्जुन मी तुला एक सांगू का? हे बघ, मी तुला एक गोष्ट सांगायचा प्रयत्न करते. तू जरा तुझ्या वकिली बुद्धीने विचार कर. मी या घरामध्ये आले कधी, म्हणजे विचार कर की मी आत्ता तर माझ्या आई वडिलांकडे गेलेले होते आणि त्यानंतर मी घरी आले. मी अजून माझ्या रूममध्ये गेलेलीच नाहीये. तर मी चोरी करणार कधी आणि तो हार ठेवणार कधी? त्याला देखील प्रियाचं हे बोलणं पटत असतं. त्याला आठवतं की खरोखरच प्रिया अगोदर घरी गेलेली होती आणि त्यानंतर ती इकडे आलेली आहे आणि त्यानंतर ती रूममध्ये गेलेलीच नाहीये. मग खरंच प्रियान तो हार कधी ठेवला असेल असा प्रश्न मात्र अर्जुनला देखील पडलेला आहे. अर्जुनला देखील प्रियाचं मत पडलेलं आहे. पण आता प्रियाची बाजू घेणं चुकतं हे त्याला माहीत असतं. आणि तेवढ्यात इकडे मैनावती मात्र कांगावा करायला सुरुवात करते. ती रडायला सुरुवात करते आणि म्हणते, या घरात मला राहायचंच नको. अहो, ही पोरगी सारखं आमच्यावर काही नाही काहीतरी आळ घेते. आता स्वतःहून चोरी करते आहे आणि चोरीचा आळ सरळ आमच्यावर घेते. तेव्हा सायली त्यांच्या जवळ जाते आणि म्हणते, आई, तू कशाला मनावर घेते? तिच्या आम्हाला माहिती आहे ती कशी आहे. ती तू नको काळजी करू. तिने किती जरी तुमच्यावर आळ घेतला ना तरी तुम्हाला कोणच काय वाईट बोलणार नाहीये. तर मैनावतीचा नवरा देखील म्हणत असतो, खरंच आता या घरात राहावं की नाही राहावं असाच प्रश्न पडलेला आहे. एकदा काय आमच्याकडून चूक झाली म्हणून ती आता आमच्यावरच आळ घ्यायला लागलेली आहे. पण आम्ही कशामुळे केलं होतं, काय केलं होतं ते सगळं सांगितलेलं आहे. आता काय करायचं, आम्ही जातो निघून, असं तो देखील एक अंगावा करू लागतो. तर इकडे पूर्णाजी त्यांना म्हणते, तुम्ही कुठे सुद्धा जायची गरज नाहीये. चोर आपल्याला सापडलेला आहे, त्यामुळे आता कोणी काय बोलायची गरज नाही. पण आता प्रियाने देखील असा मुद्दा सर्वांच्या समोर उपस्थित केलेला असतो. झालं. अस्मिता म्हणते, ह्या प्रियाला आता कसली शिक्षा होणार नाही. त्याने तिचं क्लेरिफिकेशन दिलंय आणि तिला असं वाटतं की तिने जे सांगितले ते बरोबर आहे. प्रताप म्हणतो, खरंच ह्या प्रियांना नुसतं डोकं फिरवून टाकलेलं आहे. तर कल्पना म्हणते, माझं तर डोकं गरगर फिरायला लागलंय. मला ना आता चक्कर आल्यासारखा व्हायला लागलेला आहे. मी आता माझ्या रूममध्ये जाते. विमल लगेच तिला म्हणते की तुम्ही तुमच्या रूममध्ये जावा. मी तुमच्यासाठी छानपैकी शरबत बनवून आणते. आणि कल्पना आता तिच्या रूममध्ये चाललेले असते. सर्वजणच म्हणतात की आता जरा आपापल्या रूममध्ये जाऊन आरामच केलेला बरा आहे. तर सायली देखील तिच्या आई वडिलांना म्हणते, तुम्ही देखील जा आणि तुमच्या रूममध्ये जाऊन जरासा आराम करा. ही प्रिया आहे ना,
ती कधी सुद्धा कोणाला सुद्धा सुख लागू देणार नाही. एवढा दिवाळीचा सण आहे तरी देखील तिचं डोकं फिरलेलंच असतं. असं म्हणल्यानंतर सर्वजणच आता आपापल्या रूममध्ये आराम करण्यासाठी निघून गेलेले असतात. अर्जुन आणि सायली देखील त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. पण अर्जुनला मात्र प्रियाचा मुद्दा पूर्णपणे पटलेला असतो. त्याला हे पटलेलं असतं की हे सगळं प्रियान केलेलं नसणार आहे, कारण प्रिया त्यावेळेस नव्हतीच. प्रिया तिच्या आई वडिलांकडे गेलेली होती आणि त्यानंतर ती माघारी आली आणि त्यावेळेनंतर ती हॉलमध्येच होती. ती तिच्या रूममध्ये गेलेलीच नव्हती. तर मग हार तिने चोरला कधी आणि रूममध्ये ठेवला कधी, हा प्रश्न त्याला देखील पडलेला असतो आणि तो त्याच गोष्टीवर विचार करत असतो. म्हणजे आपण प्रियावर केलेला आरोप खोटा होता, म्हणजे यावेळेस प्रिया खरं बोलत होती. या गोष्टीची त्याला जाणीव होत आहे आणि तो शांतपणे त्या गोष्टीवर विचार करत आहे, कारण प्रियाचा एक ना एक मुद्दा अगदी व्यवस्थितपणे तिने सांगितलेला असतो आणि तो मुद्दा अगदी पटण्यासारखा देखील असतो. पण सायली तिथे समोरच उभा असते. सायलीला समजत की अर्जुन काहीतरी एकदम चिंतातूर झालेला आहे. ती त्याला विचारते, काय झालं, तुम्ही काय विचार करताय? तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही की प्रिया तर तिच्या घरी गेलेली होती आणि त्यानंतर ती आली आणि त्यानंतर ती हॉलमध्येच होती. हॉलमधून तिने मग हार कधी चोरला असं तो बोलत असतो. तर इकडे मैनावती आणि तिचा नवरा मात्र एकदम खुश झालेले असतात आणि ते म्हणत असतात, आज प्रियाची चांगलीच नांगी ठेचली, बरं झालं आपल्यावर एवढा आळ घेत होती ना, आता सर्वजण तिच्यावरच आळ घेत आहेत. तो मैनाव तिला विचारतो, पण तुला सुचलं कसं तिच्या रूममध्ये हे टाकायचं? तेव्हा ती म्हणते, अहो सुचायला काय नाही झालं, सगळे कसे वागतेत तिच्याबरोबर बघताय ना तुम्ही. मग मला वाटलं की तिच्याच रूममध्ये टाकूया सगळ्यांना, तिच्यावर संशय येतच असणार आहे आणि म्हणूनच मी ते जाऊन लपवलं. मैनावतीचा नवरा म्हणतो, खरंच अगदी फास्टामध्ये काम केलंस तू, म्हणून बरं झालं, नाही तर आपलं आज काही खरं नव्हतं. तर इकडे सायली अर्जुनला म्हणते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, हे सगळं तिने केलेलं नाहीये का? प्रिया निर्दोष आहे असं तुम्हाला वाटतंय का? मला मात्र अजिबात वाटत नाही. मी अगदी सगळं तिला ओळखते, ती काय करू शकते ते चांगलं मला माहिती आहे. अर्जुन आता सायलीला हे पटवून देऊ शकत नाहीये, त्यामुळे तो ठरवतो की शांतच राहायचं. तर इकडे लोखंडे दाम्पत्य यांनी ठरवलेलं असतं की लवकरात लवकर या घरामध्ये मोठा हात मारणं गरजेचं आहे, कारण या घरातून आपल्याला निघून जाणं गरजेचं आहे. एकदाचा मोठा हात मारूया आणि कायमस्वरूपी या घरातून निघून जाऊया, असा डाव आता या दोघांनी करायचं ठरवलेला आहे. तर इकडे नागराज महिप्तकडे जाऊन बसलेला आहे आणि महिप्तला तो म्हणतोय की त्या प्रियाच्या मोबाईल मधला तेवढा व्हिडिओ एकदाचा डिलीट झाला म्हणजे आपण सुटलो, कारण त्याशिवाय ती पोरगी आपल्याला त्रास द्यायचं बंद करणार नाही, असं तो महिप्तला सांगत आहे. महिप्त म्हणतोय, मला देखील तेच वाटते, पण करणार काय? तिचा तो मोबाईल मिळवणार कसा आणि तो डिलीट करणार कसा आपल्याला काय कळत नाहीये. तेव्हा नागराज म्हणतो, त्यावरच आता मी एक पर्याय केलेला आहे. महिप्त म्हणतो, काय पर्याय केलाय? तेवढ्यात एक मुलगा त्यांच्या घरी आलेला असतो आणि महिप्तला तो म्हणतो, मी हक्कर आहे. महिप्त म्हणतो, तो हक्कर आहे, मग मी महिप्त आहे, काय करू? तेव्हा नागराज सांगतो, अरे महिप्त, मीच त्याला बोलावलेला आहे, तो आता प्रियाचा मोबाईल हक्क करणार आहे. तो महिप्त म्हणतो, म्हणजे काय करणार? तो मुलगा सांगतो की मी तिला एक लिंक पाठवणार आहे, त्या लिंकवर जर का तिने क्लिक केलं की मग तिच्या मोबाईलमधले सगळे व्हिडिओ मी घेऊ शकतो आणि डिलीट देखील करू शकतो. इकडे आता पाडव्याचा दिवस उगवलेला आहे आणि पाडव्याच्यासाठी सर्वजण तयार झालेले आहेत. प्रतापला पहिल्यांदा ओवाळण्यात येणार आहे आणि कल्पना त्याला पाटावर बसवते आणि त्याला ओवाळायला लागलेले आहे. सर्वजण खूपच खुश आहेत. कालचा दिवस सर्वजण आता विसरून गेलेले आहेत आणि प्रतापने कल्पनासाठी छान कानातल देखील आणलेलं आहे. ओवळून झाल्यावर त्याने ते गिफ्ट तिच्या समोर धरलेलं असतं. तेव्हा या लोखंडे दाम्पत्याचे डोळे
गरगर फिरायला लागलेले आहेत. लवकरच आपल्याला मोठा हात मारावा लागणार आहे. मैनावती, असं नवरा म्हणत आहे. मैनावती देखील म्हणते की काहीच काळजी करू नका. तर इकडे प्रियाला त्या हॅकरने एक लिंक पाठवले आहे. प्रियाला एका अननोन नंबरवरून एक लिंक आले असते आणि प्रिया विचारते कोणी बर काय पाठवले असं म्हणून तिने तो नंबर ओपन केलेला आहे आणि ती लिंक देखील ओपन करून यावर तिने टच केलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पाडव्याच्या दिवशी सुभेदारांच्या घरी काही खेळ खेळले जात आहेत आणि त्यामध्ये ठरले की जर का आपल्या घरी न आवडीचे पाहुणे आले तर त्यांच्याशी डील तुम्ही कसं करणार. आणि त्यावेळेस मैनावती आणि प्रिया यांचं मत मात्र सारखंच येत असं सर्वांना दिसतंय. सरबत केलेला आहे आणि तो खराब झालेला अर्जुन म्हणतो त्यामध्ये साखर टाका. तर मैनावती आणि प्रिया म्हणतात की ऑर्डर करा. तेव्हा अस्मिता म्हणते मैनावती आणि प्रिया यांचं मत किती सारखं येत ना. अगदी त्या सेमच आहेत. म्हणजे त्या एकमेकीच याच मुलगी आई आहेत असं वाटते. तेव्हा अर्जुन ठरवतो की आता या दोघींची टेस्ट करणं गरजेचं आहे. म्हणजेच सायली आणि लोखंडे दाम्पत्य यांची टेस्ट करणं गरजेचं आहे. DNA टेस्ट केल्यावरच कळेल की नक्की ते आईवडील आहे का नाही. तर इकडे प्रियान तिच्या मोबाईलवरच्या लिंकला क्लिक करून टाकलेलं असतं. आता अर्जुन जर काही टेस्ट करून पाहिलं, DNA टेस्ट करून पाहिलं, तर त्याला समजेलच की मैनावती दाम्पत्य हे सायलीचे आईवडील नाहीयेत. म्हणजे मोठं सत्यच आता सर्वांच्या समोर अर्जुन आणणार आहे. YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.